नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय की मी असं मेसी कपड्यांमध्ये आहे थोडं, आणि मागे पण तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड दिसतोय. तर त्याचं रिझन असं आहे की आम्ही जे काही सामान फर्लिंग करून रेंट केलं होतं ते आम्ही उद्या रिटर्न करतो. बिकॉज ॲज पर रिसेंट व्लॉग तुम्हाला समजलं असेल की मंगेशने त्याचं घर खरेदी केलं, तर मग तो आता तिकडे शिफ्ट होणार आहे. आणि मी आणि कल्पेश देखील नवीन ठिकाणी शिफ्ट होणार आहोत. बट ते तुम्हाला दिसेल ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आताचा हा जो व्लॉग आहे याच्यानंतर जो व्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही दोघं कुठे शिफ्ट होतोय ते. बट त्याच्या आधी मला एक इम्पॉर्टंट काम करायचं, ते म्हणजे की मला इकडे जे कपाट आहे, वेट मी तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे जे कपाट तुम्हाला दिसतंय, हे वालं कपाट, तर ह्या कपाटामध्ये माझे काही कपडे होते आणि याच्यामध्ये मंगेशचे पण कपडे आहेत आणि कल्पेशचे पण कपडे आहेत. तर आता आम्ही तात्पुरतं असं डिसाईड केलं की तसं पण विदिन 1 वीक आम्ही शिफ्ट इथून होणारच आहोत. तर मग आम्ही असं ठरवलं की आम्ही त्या 1 वीकसाठी आम्ही आमचे सगळे कपडे, ज्या काही आमच्या ट्रॅव्हल बॅग्स आहेत त्या ट्रॅव्हल बॅग्समध्ये ठेवणार आहोत. ही माझे ट्रॅव्हल बॅग आहे जे की मी आता पॅक करतोय. आणि इकडे तुम्हाला जे प्लास्टिकमध्ये कपडे दिसत आहेत हे ते कपडे आहेत जे आम्ही बाहेर लॉन्ड्रीसाठी दिले होते, आणि ते कपडे आता आम्हाला मिळाले. तर मी त्यातले पण जे कपडे मला 2-3 दिवसासाठी वापरायचे आहेत ते मी बाहेर काढून ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे कपडे बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. हां, आता 1 वीकसाठी आम्हाला ते यूज करावंच लागेल, दुसरा काही ऑप्शन नाही आमच्याकडे. बट ठीक आहे, आता 1 वीकचा प्रश्न तर आम्ही कसं तरी चालवून घेऊ. तर पटकन मी सगळी पॅकिंग करतो आणि तुम्हाला भेटतो. सध्या मी पहिलं माझं संपवतो, कारण माझे कपडे खूप जास्त आहेत. याच्यानंतर मग मंगेश आणि कल्पेश दोघंजण त्यांचं काम सुरू करतील. कल्पेश अजूनपर्यंत ऑफिसवरून आलेला नाही आहे, तो ऑफिसमध्येच आहे. मंगेश बाहेर त्याच्या फॅमिलीसोबत बोलतोय. माईट बी तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, पण मी पटकन माझं आवरून घेतो, म्हणजे ते आल्यावरती त्यांना जरा मोकळी स्पेस मिळेल आणि ते पण चांगल्या प्रकारे आवरू शकतील. मित्रांनो, आता जस्ट माझी सगळी बॅग भरून झालेली आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला माझी बॅग दाखवतो. तर ही बघा, ही माझी बॅग आहे. इथे मी सगळं सामान ठेवलेलं आहे. इथे हा जो माझा टॉवेल आहे याच्या खाली माझे कोणते कपडे आहेत, याच्या खाली माझे आहेत सगळे कॅज्युअल टी शर्ट्स, माझे पार्टी वेअर्स, आणि ॲज वेल एज माझे जे काही फॉर्मल शर्ट्स आहेत ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळे हँकरचीज, सॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि त्याच्या खाली इथे अजून एक कंपार्टमेंट आहे, तिकडं मी सगळे ती कपडे ठेवलेली जी मी जास्त यूज नाही करत. तर मित्रांनो, आता माझी बॅग पूर्णपणे भरून झालेली आहे. हे बघा, ही माझी बॅग आहे. इथे फक्त मी टॉवेल ठेवला आहे आणि एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आहे घालण्यासाठी, कारण की जे कपडे मी आत्ता घातले ते मला लॉन्ड्रीमध्ये द्यायचे आहेत परत. अरे, कल्पेश चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे इथे. ओके ओके, आम्ही देऊ, आम्ही तुम्हालाच मतदान करू. बरं कल्पेश, माझं सगळं सामान भरून झालेलं आहे. तू हातपाय वगैरे धू, तोपर्यंत मी तुझे कपडे प्रॉपर सगळे बाहेर काढून ठेवतो. ठीक आहे, म्हणजे मग नंतर याला आपण टाइम देऊ, हा याच्या हिशोबाने याचं करेल. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे भर हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय. हे बघा. कल्पेश, कसं वाटतं हिवाळ्यातला पाऊस? उद्या जास्त थंडी होईल आता. हा, एकतर आधीच इथे थंडी भरपूर आहे, बट काही डेजपासून आम्हाला थंडी कमी वाजत होती, पण आता पाऊस पडला तर थंडी आता अजून वाटेल. हे बघा, पूर्ण रस्त्याला इथे पाणी पाणी झालेलं आहे सगळं. तरी लकीली आज आम्ही फॉर्मल्स नाही घातले, कारण की आज फ्रायडे आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये फ्रायडेला कॅज्युअल्स चालतात. तर मी आता ब्लॉग बंद करतो, नंतर कुठेतरी घसरून पडेल. बाय बाय. ते लोक आलेले आहेत फर्लेंकोवाले, जे की सगळं काही घेऊन जाणार आहेत. आणि मे बी कबडला वगैरे ते लोक डिस्मेंटल करतील कबडला, आणि इथे जो टेबल आहे डिस्मेंटल करतील आणि घेऊन जातील. तर त्यांची पटकन हेल्प करतो, म्हणजे 10-15 मिनिटामध्ये आम्ही पण फ्री होऊ आणि ते पण फ्री होतील. तर येतो म्हणलं काय म्हणतो मंगळवारी. वा वा वा. तर इकडे दिवसभराच्या थकावणाऱ्या मेहनतीमुळे आम्ही आमच्या पेटला पार्टी देण्यासाठी पेटीज बनवलंय. वा 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 आमचा दुसरा शेफ किचनमध्ये काम करतोय. वा वा. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि संडे स्पेशल म्हणून आम्ही बनवतोय आज गोबी मंचुरियन. खरं तर आम्ही चायनीज भेळ बनवणार होतो, पण जशी चायनीज भेळ आपल्या मुंबईला मिळते त्यासाठी जी स्पेशली शेव मिळते ती काय आम्हाला पुढे मिळाली नाही. पण तरी पण आम्ही जुगाड लावून रत्नामी शेव मागवली, त्याच्यापासून चायनीज भेळ बनवली.
पण तरी पण ते एवढं काय असं खास टेस्ट लागली नाही त्याची. बट म्हणून मग आम्ही आता ठरवलं की कोबी खूप जास्त आला. आम्हाला वाटलं कोबी छोटा असेल, बट तो साईजला खूप मोठा निघाला. मग आता आम्ही अर्धा कोबी कट करून ते चायनीज वेळ बनवली. सो आता आम्ही उरलेल्या कोबीपासून आम्ही मंचुरियन बनवतो, कारण मंचुरियनसाठी जास्त काय इन्ग्रेडियंट्स लागत नाही. तर मग आता मी इथे कोबीज कट करायला बसलो आहे आणि मग नंतर मंगेश पूर्ण प्रिपरेशन करेल. तोपर्यंत मी त्याची हेल्प करतो कटिंग वगैरे करून देण्यामध्ये. तर भेटूयात तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. बाय बाय. कळलं? त्याला केला का फोन उद्या यायला म्हणून? सकाळीच बोलू 12 वाजता. खाऊन बघ कसा फक्त आधी मग समजा. बघू काय करून बघ. 800 किलो 800 किलो मंगेश तू मागून काहीतरी करशील. 15 किलो आला का नाही? 15 किलो बाय 15 किलो बॉडी आहे बाय बाबाची बॉडी. आता माझी बाई असं खेळायचं इथून. आधीच विकनेस आला. आधीच विकनेस काम करतो हे 0-0-0. 27. अरे भाई एक आला की 15. आम्ही 21 दोन्ही पर्यंत असतो तर भाई मी 40च्या पुढे गेलो असतो. खेचू खेच. बंद झालं. खरं झिरो झालं किती गेला होता? 21 जवळ 21. 21. काय खायचं दोन्ही आता खेचून. सोडून दे ना म्हणजे जाशील मागे. फक्त सोडू नको. लग्न आहे भाई माझं. 30 पर्यंत गेला होता. ऍक्च्युली कोणी कल्पेशा पप्पाने दिलं होतं ना. हा. काका हे तुम्ही दिलं होतं वजन करायला, पण आम्ही आणि आमची स्ट्रेंथ टेस्ट करतोय. सॉरी काका. तर फायनली आमची सगळी पॅकिंग करून झालेली आहे. रात्री सगळं काही आवरता मला 1:15 वाजला आणि हा व्हिडिओ मी सकाळी शूट करतोय. तर मग आता जस्ट मी आंघोळ वगैरे करून आलो. आता कल्पेश आंघोळीला जाईल आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही तिघंही ऑफिससाठी निघू. पण रात्री पॅकिंग करायला मला भरपूर टाईम लागला. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आमचा जास्त करून टाईम तर खेळण्यामध्येच गेला. आणि आय नो की व्हिडिओज पण थोडे लेट येतात, कारण की हे सगळं पॅकिंग शिफ्टिंगमध्ये आम्ही बिझी आहोत. सो एकदा का आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो तर मग तेव्हापासून व्हिडिओज रेग्युलर येतील. सो फॉर दॅट सॉरी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.